नमस्कार. झिम्माड काव्य समूह आयोजित कविता समजून घेताना या कार्यक्रमात मी राजेश कदम सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं. कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल फुल होऊन ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी आणि रसिक यांचं अक्षर नातं दृढ करणाऱ्या कवी अशोक बागवे यांच्या काव्यपंक्ती आठवल्या. कारण कविता समजून घेताना या आजच्या 7व्या भागात त्यांच्याच तिचा निरंग सोहळा या काव्यसंग्रहावर कवी सतीश सोळांकुरकर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सतीश सोळांकुरकर हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे कवी. पत्रास कारण की, एकांताचा दिवा, देणे घेणे जीव घेणे, सांगण्यासारखं, रुजवा, तिन्ही सांजेची भुलावण असे काव्यसंग्रह, तसेच सावलीचे घरटे, केशर दिव्यांची माळ आदी ललित लेख संग्रहही प्रकाशित आहेत. याशिवाय काही पुस्तकांच्या संपादनाबरोबरच त्यांनी आजता गायक अशोक बागवे हे कवी अशोक बागवे यांच्या कवितांचा रसास्वाद असलेले पुस्तक संपादित केले आहे. कवी सतीश सोळांकुरकर यांना साहित्य लेखनासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तेव्हा कवी सतीश सोळांकुरकर यांना विनंती करतो की आपल्या विवेचनास सुरुवात करावी. नमस्कार, मी सतीश सोळांकुरकर. झिम्माड समूहातर्फे कविता समजून घेताना हा एक अतिशय उत्तम उपक्रम सुरू आहे. आजवर अनेक महत्त्वाच्या कवींचं त्यामध्ये आपण परीक्षण ऐकलेलं आहे. अनेक मंडळी त्याच्यामध्ये बोलतायत, सहभागी होत आहेत. अनेक सुंदर उपक्रम या निमित्तानं झिम्माड समूह घेऊन आलेला आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप आनंद होतो आहे, समाधान होत आहे आणि या सगळ्या टीमचं मला मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कविवर्य अशोक बागवे यांच्या संग्रहानिमित्त मी बोलावं असं मला सांगण्यात आलं आणि आज त्यानिमित्तानं मी कविता समजून घेताना या उपक्रमामध्ये कविवर्य प्राध्यापक अशोक बागवे यांचा एक नवा कविता संग्रह तिचा निरंग सोहळा या कविता संग्रहाच्या निमित्तानं आपल्यासमोर माझे काही विचार व्यक्त करणार आहे. खरं म्हणलं तर याआधी अशोक बागवे सरांच्या आस्थागायत अशोक बागवे या ग्रंथाच्या निमित्तानं त्यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या जवळजवळ सगळ्या संग्रहावर लिहायची मला संधी मिळालेली होती. तो एक अभ्यास होता माझ्यासाठी आणि ते सगळं करत असताना सरांची शैली, त्यातला आशय, त्यांच्या कवितेतलं वेगळेपण, त्यांची कविता लेखनावरची आणि मराठी साहित्यावरची निष्ठा या संदर्भात मी अतिशय अभ्यासपूर्ण काही गोष्टी त्यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहेच. पण आज एका नवीन कविता संग्रहाच्या निमित्तानं बोलताना मला विशेष आनंद होतोय. कारण हा संग्रह एक वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या आशयाचा आणि वेगळ्या रीतीने सादर करण्यात आलेला आहे असं मला वाटत आलेलं आहे. फार तगमगून तुझे डोळे बोलून गेले, फार तगमगून तुझे डोळे बोलून गेले, मी फक्त एखादा उसासा जपला, तोच आता असहाय्य वाहतोय कवितांच्या श्वासामधून. अशा वेळी बागवे सरांनी तिचा निरंग सोहळा या कविता संग्रहाच्या मलपृष्ठावर कोरलेल्या आहेत आणि मला वाटते या ओळी म्हणजे कविता संग्रहाच्या आत दडलेल्या ऐवजाचे लखलखते दालन उघड करून देणारा परवलीचा शब्द आहे. तिचा निरंग सोहळा हा कविता संग्रह अष्टगंध प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. राजेश्वर सेटे या चित्रकाराने रेखलेलं उत्तम मुखपृष्ठ आणि अष्टगंध प्रकाशनाला साजेसी या संग्रहाची निर्मिती या गोष्टी मुद्दाम उल्लेख करण्यासारख्या आहेत. या कविता संग्रहाच्या नावामध्ये 3 अक्षर आहेत बरं का, म्हणजे तिचा निरंग सोहळा. बागवे सरांच्या कविता लेखना इतकीच त्यांच्या कविता संग्रहांच्या नावामागेही एक निश्चित अशी भूमिका असते, एक विचार असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता याच संग्रहाचा जर विचार केला तर या संग्रहाच्या नावामध्ये पहिला शब्द तिचा. इथे आपल्याला जाणवते की या संग्रहामध्ये ती बोलणार आहे. दुसरा शब्द आहे
निरंग हा रूपक अलंकार आहे आणि हा शब्द योजताना बागवे सरांनी दोन गोष्टी एकत्र आणल्या आहेत. एक म्हणजे निरंग म्हणजे रंगहीन, ज्याला स्वतःचा असा कोणताही रंग नाही, म्हणजे पाण्यासारखं. पाण्याला रंग असत नाही, पण पाण्यामध्ये जो रंग मिसळला जातो, पाणी तो रंग मिरवत राहते. याचाच अर्थ असा की निरंग सोहळ्यामध्ये रमलेली ती जी स्वतःचा रंग विसरलेली आहे किंवा जाणून बुजून तिने स्वतःचा रंग बाजूला ठेवून ती त्याच्या रंगात रंगून गेली आहे आणि ती त्याचाच रंग घेऊन मिरवते आहे. तिसरा शब्द आहे सोहळा, आणि हा सोहळा म्हणजे तिचे त्याच्यामध्ये हळूहळू उतरत जाणे आणि शेवटी शेवटी तिचे आणि त्याचे अस्तित्व एकरूप होत जाणे. म्हणजे रूपक अलंकाराप्रमाणे उपमेय आणि उपमान दोन्हीही एक होत जाणे, निरंग सोहळ्यामध्ये रमून जाणे आहे. फुलांचं काळीज कसं दुखतं, कसं सांगू. झिम्माड पावसात सारं रान भिजतं आणि माझ्यावरची तुझी सावली मला थेंबभर भिजू देत नाही, तेव्हा काय वाटतं, कसं सांगू. इथं फुलांचं काळीज घेऊन उभी असलेली ती आहे, तिला त्याच्याशी बोलायचं आहे. फुलांच्या काळीज दुखण्याची कथा त्याला सांगायची आहे, पण या अशा कथांना पण हा असतोच. मग ती स्वतःशी बोलत राहते. त्याच्याशी बोलल्याप्रमाणे निरंग होऊन तिच्यावर ओथुंबून असलेली त्याची सावली तिला इतकी व्यापून आहे की झिम्माड पावसात अख्खं रान भिजत असतानाही ती सावली तिला थेंबरी भिजू देत नाही. त्याचं तिला असं सर्वार्थानं व्यापून असणं हा तिचा निरंग सोहळा आहे आणि ती त्याच्या पहिल्या भेटीपासूनच तो मिरवते आहे. याच कवितेच्या शेवटी फुलांचं पाणी झालेलं असतं अशी ओळ येते. इथं फुलांचं पाणी होणं म्हणजे परत एकदा त्याच्या असण्यामध्ये तिचं रुजून येणं असतं. तिचा निरंग सोहळा हा कविता संग्रह म्हणजे तिची कविता आहे. ही ती कविता नाही, यातली ती ही सार्वत्रिक नाही, तर ती पूर्णपणे एकमेव अशी आहे. ही त्याच्यासाठीची एकमात्र एकमेव अशी ती आहे आणि या कविता संग्रहामध्ये तिच्या कवितांचा सोहळा सजलेला आहे. हा कविता संग्रह वाचताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे ही की या जरी तिच्या कविता असल्या तरी त्याने लिहिलेल्या आहेत, म्हणजे एका पूर्ण पुरुषाने लिहिलेल्या कविता आहेत. इथे आपल्याला परकाया प्रवेश समजून घ्यावा लागतो. बागवे सरांच्या अनेक कवितातून याची झलक आपल्याला याआधीही अनुभवास आलेली आहे. प्रिय सालस या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीमध्ये त्याचा प्रत्यय आपण घेतलेला आहेच, पण एक सलग तिच्या कविता आणि त्याही अंतर्बाह्य तिच्या कविता या कविता संग्रहामध्ये आपल्या समोर येत जातात आणि त्याचे ती होत जाणे याचा अनुभव रसिक वाचकाला ठाई ठाई येत जातो. हा निरंग सोहळा इतका रंगून गेलाय की पालखी झुलवणारा आणि पालखी झुलणारा हळूहळू सगळे एकच होत जाताना दिसतात. हा निरंग सोहळा एका अनोख्या रंगात नाहून जातानाचा अनुभव हा कविता संग्रह आपल्याला देऊन जातो. मला तुझ्याशिवाय काही दिसू नये, मला तुझ्याशिवाय काही दिसू नये असं चित्र माझ्या डोळ्यासमोर का बांधलंस. आता रंग निरंग होत जातील हळूहळू आणि रेषा पुसट नि डोळे म्लान, मीही कदाचित तुझ्या विना. ही निर्वाणीची हाक, त्याच्याशिवाय काहीच दिसू नये असं चित्र आहे तिच्यासमोर, म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच तो आहे. हे चित्र त्यानं बांधलंय, हे चित्र त्यानं काढलंय असं ती म्हणत नाही, तर ते त्यानं बांधलंय असं ती म्हणते. इथेच तिने तिच्या आत कायमचं वस्तीला असलेलं त्याचं चित्र स्वतःहून आपल्या आयुष्यावर बांधून ठेवलेलं आहे, हे ध्यानात येत राहतं. एखाद्या लहानग्याच्या पाळण्यावर झुलता खेळणा बांधला जातो. त्या खेळण्याच्या नादात, त्या खेळण्याच्या रंगविभ्रमात ते लहानग हरकून जातं, आपलं स्वतःच असं एक जग बांधत जातं आणि त्यामध्ये रमत जातं, त्याला कशाचंही भान राहत नाही. तिचंही असंच झालं आहे काहीसं. एक चित्र आहे त्याचं, जे तिचं जगणं आणि जागणं झालं आहे आणि म्हणून ती जिथे जिथे पाहते तिथे तिथे त्याला असणं दिसत राहतं त्याचं, आणि हे अव्याहतपणे सुरू आहे. त्याचा रंग निरंग होत
जातील, रेषा पुसट होत जातील, डोळे म्लान होत जातील आणि मीही तुझ्या विना अशा अर्थतेपाशी ती येऊन थांबते आहे. सृजनाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे कविता. विशिष्ट कालखंड, परंपरा, इतिहास, भाषा या घटकांच्या संयोगाने मानवी समाजाचे व संस्कृतीचे मानस घडत असते. ते त्या त्या काळातील उत्तमोत्तम कवितांमधून प्रतिबिंबित झालेले असते. मराठी संस्कृतीचा तळठाव दाखवणारा आरसा मराठी कवितेशिवाय दुसरा नाही. नाना तऱ्हेच्या व्यामिष्ट अनुभवांच्या शक्यतांचे आरेखन आणि अर्थपूर्ण मंथन आजवरच्या मराठी कवितेत प्रकर्षाने साकार झाले आहे. हे खुद्द बागवे सरांनीच नमूद केलेले आहे आणि याचा प्रत्यय त्यांच्या आजवरच्या कविता लेखनातून येत गेलेला आहे. तिचा निरंग सोहळा एक स्तोत्र आहे. तिचे त्याच्यासाठीचे स्तोत्र आहे असे मला जाणवत राहिलेले आहे. जागेपणी आणि निद्रेत सुद्धा एक तोच तो व्यापून राहिला आहे आणि म्हणून तिचे सगळे व्यवहार त्याच्याशी होत राहतात. इथे तिची त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. किंबहुना तिचे असे जे काही सुरू आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचविण्याचा अट्टहासही नाही. तिचे तिच्यामध्ये त्याच्याशी रमणे आहे आणि बस रमत जाणे आहे निरंगपणे. या संग्रहातील अनेक कविता अशा आहेत की ज्या तिच्या आतला पदर झुळझुळतानाच्या हिंदोळ्याचा नाद वाचकाला देत राहतात आणि वाचक नादमयी निरंग होत जातो. तुझं माझं एक पुस्तक ताज्या कागदाचं, तुझं माझं एक पुस्तक ताज्या कागदाचं, नवा कोरा वास घ्यावा भरभरून, तसं आपण प्रेम केलंस वाचून. जांभळी घोर नवीन गर्द भरीव अक्षर, तसं तुझ्या माझ्या संबंधाने प्रत्येक पान गच्च. कागदाचे कोपरे नकळत दुमडावे तसे कधी निवांत दुखावलेही, तरी पुन्हा सोडलेल्या ओळीपासून सुरुवात टाळणं जमलं नाही. तू आपण होऊन बोट ठेवलेल्या शब्दांखालची अधोरेखिते अधिक गडद करण्यात सबंध पुस्तक खिळखिळ झालंय. त्याचं पुनर्मुद्रण करताना आता मात्र एक नवीन प्रस्तावना तू लिहावीस की मी यातच वाद आहे. तिचा निरंग सोहळा या कविता संग्रहातील कविता रसिक वाचकाला एका वेगळ्या हळव्या अशा अनुभूतीचा अनुभव देत जातात. वाचणारा ती होत जातो हळूहळू. ही किमया या संग्रहातील कवितांनी साधली आहे. एका निस्सीम अस्सल वेगळ्या कविता संग्रहासाठी कविवर्य बागवे सर यांचे मनपूर्वक अभिनंदन. कवितांचा एक वेगळा बाज मराठी कवितेच्या दालनामध्ये त्यांनी अलगद आणून सोडला आहे. खूप खूप आभार. सर्वांना नमस्कार आणि झिम्मार समूहाचे परत मनापासून कौतुक आणि अभिनंदन.